राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज नाशिक, सांगली, रत्नागिरी, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पुणे शहर, हडपसरचे माजी आमदार माधवरावजी बाबर, त्यांचे असंख्य सहकारी या सगळ्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला। दर आठवड्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे। त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करणं, बूथ पातळीवरती संघटनेची बांधणी करणं आणि सभासद नोंदणीच्या कामाला प्राधान्य देत आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहोत। मी सुद्धा महाराष्ट्राचा दौरा लवकरच सुरू करणार आहे आणि विधानसभेचं सत्र संपल्याच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा हे सुद्धा दौरा त्या ठिकाणी करतील। सर, आज एक महत्त्वाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्या जो मतदारसंघ आहे त्याच्या संदर्भातली टीका केली आहे। जवळपास ते 9% मतदान वाढलं आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला असं कुठेतरी त्यांना सांगायचा प्रयत्न त्यांनी केला आहे। सुरुवातीपासून ज्या पद्धतीनं आक्षेप घेतला आहे त्यांनी, गेले काही महिने ते लेख लिहित आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे मतदान आहे ते अचानकरित्या आश्चर्यकारकरित्या वाढल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं राहुल गांधी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। थोडासा त्यांचा अभ्यास खूप कच्चा आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच हे मतदान कमी होत असतं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी अधिक वाढत असते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील याच्यामध्ये सुद्धा वाढते। आणि जर काय मी 40 वर्ष राजकारणामध्ये आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 85 ते 90% आसपास मतदान त्या ठिकाणी होत असतं। त्याच्यामुळे जणू काय फार मोठा एखादा जावई शोध लावला आहे या पद्धतीने हे राहुल गांधींचं वक्तव्य त्या ठिकाणी आहे। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामधील ही अशी वाढी मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी सांगत एकतर या संबंध निवडणूक प्रक्रिया जी मी सांगतो आहे, कारण आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेलो आहोत, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही लक्ष घालतो। आपण ही सगळे शोधपत्रकार सगळे पत्रकार आहात। आपण बघा, मी जी क्रोनॉलॉजी सांगितली, ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा आणि मग लोकसभा यामध्ये अशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत गेलं तर अशी कमी कमी होत जाते आणि लोकसभेपासून आपण ग्रामपंचायतीमध्ये गेला तर ती वाढत जाते। त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची टीका ही केवळ लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच किंवा लोकसभेमध्ये ज्या पैचं यश त्यांना त्यावेळेला मिळालं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला प्रचंड पराभव हा अजूनही त्यांना पचवता येत नाही, एवढंच मला या ठिकाणी सर, आता थोड्या वेळापूर्वी अजित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेले होते, परंतु त्यानंतर जी बातमी येते त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना असं सांगितलं की अजित पवार यांच्याकडे जे वित्त खातं आहे त्या वित्त खात्याकडे किती निधी आहे, तो निधी कोणाकोणाकडे जातो याच्यावर नजर ठेवा असं त्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितल्याचं कळत आहे। असं आहे, कोण काय म्हणतंय सांगतंय यावरती मी प्रदेशाध्यक्ष म्हणून कधी भाष्य करणार नाही। ज्या वेळेला एकनाथरावजी शिंदे किंवा त्यांचे प्रमुख जे आज मंत्री आहेत ते कोण या विषयावरती भाष्य करतील तर मी जरूर त्या विषयावरती बोलेन। पण मला विश्वास आहे की एकनाथराव शिंदेंनी सुद्धा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलेलं आहे। आज ते उपमुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्रामध्ये महायुती आम्ही सर्वांनी म्हणून मजबूतीने प्रचंड असं यश म्हणून अधिक मजबूत त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे अशापैकी चर्चा काय असेल तर ती केवळ अफवा असेल असं मला स्वतःला विश्वास आहे। परंतु सातत्यानं शिंदेचे जे मंत्री आहेत ते अजित पवारांवरती कुठेतरी नाराजी व्यक्त करतात। त्यांनी आम्हाला निधी व्यवस्थित देत नाही असं देखील म्हणतात। निधी कापल्यावरती मात्र अजित पवारांवरती पुन्हा उलटताना पाहिलं आणि त्यामुळे आज अखेर अजित पवारांना एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात जावं लागतं। आपण पुन्हा एकदा खात्री करा,
कारण आज मंत्रिमंडळाची बैठक होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भेटू शकतात आणि दादा जर का एकनाथरावला भेटायला गेले असते त्याच्यामध्ये वावगं वाटायचं काही कारण नाही. मला माहीत नाही भेटायला गेलेत की नाही, मला माहीत नाही. गेले असतील तर आपण जरूर त्याचं फुटिंग दाखवा, त्याच्यावरती प्रतिक्रिया देता येतील. पण ज्यावेळेला सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणाने काम करत असतो त्यावेळेला एकमेकांच्या भेटी घेणं याच्यात गैर काय. शेवटी ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळी राहिले. दादा त्यांना भेटायला गेले असतील तर त्याच्यातला काही वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. एक, राज्याचे सगळे निर्णय मंत्रिमंडळ एकत्रितपणाने त्या ठिकाणी घेत असतात. माझी सर्वांनाच विनंती राहील, मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांकडे एकेकाळी 15 वर्ष मी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोएलिशनच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे. जे काय आपलं म्हणणं असेल ते जरूर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणी मांडू शकतं किंवा आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी मांडू शकतं. माध्यमांच्या माध्यमातून आत्ता तरी माझ्यासमोर कोणी मत मांडल्याचं मी पाहिलेलं नाही. मी त्याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही. एखादा कोणी मंत्री महोदय जर काय बोललेलं आपल्याकडे असेल तर जरूर मला दाखवा. मी त्याच्यावरती स्पष्टपणाची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून 100% त्या ठिकाणी. आज शरद पवार साहेबांनी ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये बोलत असताना असं सांगितलं की माळेगावची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले की मी 40 वर्ष जेव्हा राजकारणात होतो, मोठं पद भूषवत होतो, त्यावेळेला मी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही आणि मला वाटतं की उच्च पदावर असलेल्या व्यक्तींनी लढू नये कारण त्यामुळे सरकारी पदावर, कारण त्यामुळे खालचे जे सहकारी याच्यामधले जे वाद असतात त्याच्यात न्याय देणं कठीण होतं. एक असं आहे की आदरणीय साहेबांच्या वक्तव्यावरती किंवा त्यांनी ज्या भावना त्या मांडत असतात त्याच्यावरती मी कधीच काय बोललेलं नाही. आणि आज अनौपचारिक चर्चेमध्ये साहेब असं बोलल्याचं आपण त्या ठिकाणी सांगताय. कारण 6 दशके आदरणीय साहेबांचा सुद्धा अनुभव महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणातला खूप मोठा आहे. दादांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढलेली वस्तुस्थिती काय नाकारण्याचं काही कारण नाही. पण गेले 91 सालापासून किंवा त्यापूर्वी दादांचा राजकारणातला प्रवेश हा एका विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. ते बारामती खरेदी विक्री संघाचे सुद्धा त्यावेळेला प्रतिनिधी होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहिले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिले, राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा अध्यक्षपद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलं. एखादी पोस्ट ईर्ष्येने लढवायची असं त्यांच्या मनामध्ये आणलं की ती ईर्ष्या दाखवत असतात. एक गोष्ट राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी नक्की सांगेन की तळागाळातल्या कष्ट करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा अजितदादांच्या माध्यमातून कालही झाला, आजही झाला आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा 100% त्या ठिकाणी होईल. राहुल गांधी ने जिस तरह का बयान दिया हुआ है, राहुल गांधी अगर बार बार महाराष्ट्र के हुए चुनाव पे सवाल उठाते हैं, मतदान प्रक्रिया पे सवाल उठाते हैं, आज में सीधा सीएम के ही कॉन्स्टिट्यूंसी में कहते हैं कि 7% मतदान कैसे बढ़ गया, आपने मतों की चोरी की है. लेकिन देवेंद्र फडणवीस में रीट्वीट करते हुए कांग्रेस से कई ऐसे कॉन्स्टिट्यूंसी की हवाला दिया जिसमें मतदान बढ़ा है, उसका पसंद उठा. देखिए, राहुल गांधी जी लोकसभा के विरोधी पक्ष नेता हैं. मैं भी 40 साल राजनीति में काम करके आया हूँ. जैसे कि मैंने अभी यहाँ पे बताया कि जब लोकसभा का चुनाव होता है तब 7, 65, 55% वोटिंग वहाँ पे होती है. जब विधानसभा का चुनाव होता है तो उसमें बढ़ोतरी होती है. जब महापालिका हो, जिला परिषद हो, पंचायत समिति हो, इसमें भी मतों की परसेंटेज ज़्यादा बढ़ते जाता है. जब ग्राम पंचायत होती है, हमारे यहाँ जो ग्राम पंचायत होती है वहाँ तो 90% तक वोटिंग वहाँ पे होती है. शायद राहुल गांधी जी को इतना अनुभव नहीं है, इसके लिए वो ऐसे बयान देते हैं. लोकसभा चुनाव में जो उनको महाराष्ट्र में यश मिल गया था वही उम्मीद लेकर विधानसभा के चुनाव में महाविकास आघाड़ी हमारे सामने निवडणूक में जब लड़ी थी, उसके बाद महाराष्ट्र की जनता ने भारी वोटों से महायुति को जो कौल दिया है, मुझे लगता है जो कुछ उनका डिफीट हो गया है वो अभी तक वो मान्य करने की नहीं कर सकते हैं. इसके ज़्यादा मैं उनमें ज़्यादा टिप्पणी नहीं करना चाहता हूँ क्योंकि आप भी पत्रकार हैं. आप भी देखिए जो मैंने यहाँ पे बयान दिया है कि ग्राम पंचायत में कभी भी ज़्यादा वोटों से ज़्यादा प्रतिशत वहाँ पे वोटिंग होता है
वैसा ही है और कुछ नहीं है. एक नाही तर दोन त्यांच्या पूजा हे वक्तव्य निंदनीय आहे. 700-800 वर्षाची महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विचाराची गौरवशाली परंपरा, लाखो वारकरी संप्रदाय, महिला भगिनी तरुण वृद्ध ज्या पद्धतीने करतायत त्याच्या संदर्भातलं हे वक्तव्य अबू आझमींचं निंदनीय आहे. सर भरतशेठ गोगावले यांच्या 2 क्लिप्स ज्या आहेत त्या व्हायरल झाल्या. त्या दोन्ही क्लिप ज्या आहेत त्या तांत्रिक मांत्रिक किंवा अघोरी विद्येच्या संदर्भात आहे. राज्यामध्ये एवढा महत्त्वपूर्ण कायदा असताना त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी काही लोकांची मागणी आहे. मला या विषयावरती काही भाष्य करायचं नाही. शेवटी राजकारणामध्ये मी गेली 40 वर्षे वावरत असताना एक संस्कृती घेऊन मी त्या ठिकाणी वावरत आलेलो आहे. मग या विषयावरती मी काय भाष्य करणार नाही. जे काय आज आपण राजकीय वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडलेत त्या प्रत्येक विषयाचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न केला. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.